आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। सारखनीत जंतर मंतर आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, व्यापाऱ्यांसह नागरिकांचा शांततापूर्ण समर्थन मोर्चा। दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज नांदेड जिल्ह्यातील सारखनी येथे नागरिक, विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने शांततापूर्ण समर्थन मोर्चा काढला। आयोजकांनी सांगितले की मोर्चासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती, मात्र पोलिसांनी मोर्चा न काढता ठिकाणीच निषेध नोंदवण्याचा सल्ला दिला होता। तरीही आंदोलन पूर्णपणे शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले। मोर्चा दरम्यान इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। आंदोलकांनी संविधान, लोकशाही आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी केली। या आंदोलनाचे आयोजन ब्रह्मा हणवते, मिलिंद कांबळे, शैलेश राठोड, अमोल आडे, अमोल शेंद्रे, त्रिशूल पाटील, बंटी जोमदे पाटील, आर जाधव सर, निलेश चव्हाण आणि संदेश राठोड यांनी केले। विशेष म्हणजे स्थानिक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला। त्यामुळे सारखनीमध्ये लोकशाही मार्गाने आपले मत व्यक्त करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। आज मोदीच्या नावाने एवढे दगड पुरून जाऊन घेत आहे। 3 वर्ष झाले मायसोबत तिथं वावर आमचे पडीत पडले आंदोलनामध्ये। मराठा आरक्षण असेल किंवा आता असेल शेतकऱ्याचं असेल, बोगस कर्जमाफी आहे, बोगस विद्यार्थ्यांचं शिक्षण संपलेलं आहे, महिलांना सुद्धा न्याय नाही आहे। काल महिलांबद्दल काय काय लोकांनी केलं आपण सगळ्यांनी पाहिलं। हुकुमशाही आहे, हुकुमशाही म्हटलं तर मला कापून टाकत आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी फिरोज सय्यद।